भाजपकडून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली, पण अमरावतीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीला मोठा विरोध पाहायला मिळत आहे। महायुतीत अंतर्गत वाद निर्माण झालाय। अमरावतीतील शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ इच्छुक होते आणि ते अमरावतीत शिवसेनेकडून खासदार देखील राहिले आहेत। 2014 मध्ये त्यांनी नवनीत राणांचा पराभव केला होता। तसं म्हटलं तर हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे। इतिहासात पहिल्यांदा अमरावतीत कमळ चिन्हावर निवडणूक लढवल्या जाणार आहे। मात्र महायुतीत बंड झाल्यास नवनीत राणा निवडून येतील की बळवंत वानखेडे खासदार होतील? शिवाय बच्चू कडू आणि अभिजित अडसूळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा इम्पॅक्ट काय पडणार आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे। नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी। नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे महायुतीत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। बच्चू कडू आधीच नाराज आहेत। आता शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ बंड करण्याच्या तयारीत आहेत। नवनीत राणा यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचं अभिजित यांनी जाहीर केलंय। भाजप कार्यकर्त्यांवर राणा यांनी अन्याय केला आहे, त्यामुळे मनातून त्यांच्यासोबत कोणीही नाही। वेळ आली तर अपक्ष उमेदवारी दाखल करू। त्यांचं जात प्रमाणपत्र खोटं होतं, त्यांना दंड देखील सुनावला आहे, असं अभिजित अडसूळ म्हणाले। अभिजित अडसूळ हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा बोलबाला आहे। मागील 5 टर्म तत्कालीन शिवसेनेच्या हातात असलेला हा बालेकिल्ला महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर कोणाच्या ताब्यात जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे यंदा या मतदारसंघात नेमकी मुख्य लढत कोणात होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिली आहे। 2019च्या निवडणुकांमध्ये मुख्य लढत अपक्ष उमेदवार नवनीत राणा आणि तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये झाली होती। यामध्ये नवनीत राणा यांनी 5,05,133 मतं जिंकत बाजी मारली होती। आनंदराव अडसूळ यांना 4,68,687 मतं पडली होती। नवनीत राणा या काँग्रेस राष्ट्रवादीकडून मैदानात उतरल्या होत्या। वंचितच्या गुणवंत देवपारे यांना 65,000 मतं मिळाली होती, तर बसपाच्या अरुण वानखेडे यांना जवळपास 13,000 मतं मिळाली होती। सध्या आनंदराव अडसूळ हे देखील शिंदे गटात सामील झालेले आहेत। आनंदराव अडसूळ यांच्या गटात देखील फाटाफूट झाली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघ हा 1991 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता। भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील निवडून आल्यानंतर हा बालेकिल्ला काँग्रेसच्या हातून निसटला। त्यानंतर 1996 मध्ये शिवसेनेचे उमेदवार अनंत गुडे, 1998 मध्ये काँग्रेस आणि रिपाईचे उमेदवार रा.सु. गवई निवडून आले होते, तर पुन्हा 1999 आणि 2004 मध्ये सेनेचे अनंत गुडे निवडून आले होते। 2009 मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातींकरिता राखीव ठेवण्यात आला, पण तरीही या मतदारसंघावर सेनेने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि 2दा आनंदराव अडसूळ निवडून आले। पण 2019च्या निवडणुकांमध्ये सेनेच्या हातून देखील हा बालेकिल्ला निसटला। अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके असून 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा आणि मेळघाट या मतदारसंघांचा समावेश करण्यात आलाय। दरम्यान अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सध्या अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आलाय। यामधील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा, अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा संजय खोडके, तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, दर्यापूर विधानसभेवर काँग्रेसचे बळवंत बसवंत वानखेडे, तर मेळघाट विधानसभेवर आमदार राजकुमार दयाराम पटेल आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघावर प्रहारचे आमदार बच्चू कडू हे 2 आमदार सध्या कार्यरत आहेत। 2009 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली। या पुनर्रचनेनंतरही महाराष्ट्रात 48 मतदारसंघ राहिले, पण त्याच्यामध्ये राखीव जागांच्या संख्येत वाढ करण्यात आली। त्याचवेळी अमरावती लोकसभेचा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला। खासदार नवनीत राणा या 2019 मध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या। गेल्या 5 वर्षांमध्ये नवनीत राणा यांनी संसदेत भाजपाला पूरक भूमिका घेतल्यानं त्याचं फळ त्यांना मिळेल, असं फडणवीस यांनी सांगितलं होतं।
परंतु मित्र पक्षाचा विरोध आणि जात प्रमाणपत्राचा अडथळा नवनीत राणांच्या उमेदवारीत खोडा घालणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र या सगळ्या शंका कुशंका दूर सारत भाजपने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली आहे. आता इथून निवडून येणं नवनीत राणा यांच्यासाठी खरं आव्हान असणार आहे. अमरावती लोकसभेत बच्चू कडू यांची प्रहार संघटना शिवसेना आणि काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे लोकसभेच्या मैदानात आहेत. शिवाय त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी सख्य असल्याने त्यांना मतदानात मदत मिळू शकते. याउलट आमदार रवी राणा यांच्या रोखठोक वागण्यामुळे अमरावती जिल्ह्यात बहुतांश नेत्यांची वैर असल्याचं त्यांचं सांगितलं जातं. त्यामुळं सगळ्या पक्षाचे स्थानिक नेते येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात महत्त्वाची भूमिका पार पडतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. बच्चू कडू, अभिजित अडसूळ यांनी तर नवनीत राणांचा प्रचार न करण्याचं जाहीर करत भाजपाला कडाडून विरोध केला आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांच्या नाकावर टिचून भाजपने राणा यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. अमरावतीमधील स्थानिक राजकारणाचा विचार करता भाजपची उमेदवारी मिळणे हा राणा दाम्पत्यासाठी खूप मोठा विजय मानला जातोय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका महिला समारंभात नवनीत राणांनी आदिवासी महिलांना साड्या वाटल्या होत्या. पण हा आहेर त्यांना भलताच अंगलट आला. सोशल मीडियावर नवनीत राणांनी मच्छरदाणी वाटल्याची टीका करण्यात आली. अनेक नागरिकांनी या साड्यांची होळी करून व्हिडिओ पोस्ट केला. अमरावतीमधील बहुतांशी भाग हा आदिवासींचा आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाट आदिवासी भागात आदिवासींना शिक्षणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीयेत. आदिवासींना कोरडवाहू शेतीशिवाय रोजगाराचा कुठलाच पर्याय सुद्धा नाहीये. घरातले कर्ते पुरुष आणि तरुण शेतीचा हंगाम संपला की रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेतात. आदिवासींच्या बेरोजगारीचा प्रश्न देखील मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आरोग्य सेवा ढासळलेली, त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही आजही जैसे थे आहे. आणि गावात जाण्यासाठी रस्ते नसल्याने खूप अडचणींचा सामना आदिवासी बांधवांना करावा लागतो. नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कशी यंत्रणा राबवतात आणि अडसूळ आणि बच्चू कडू यांचं बंड कसं शमवतात याच्याकडे सर्वांच्या नजरा असतील. बच्चू कडू शरीराने जरी महायुतीत असले तरी त्यांची शिंदे सरकारवरील नाराजी आणि राणा दाम्पत्यांशी असणारी कुरबुरी पाहता ते महायुतीला मदत करण्याची शक्यता जरा कमीच आहे. या परिस्थितीत मात्र राणा मोठ्या फरकानं पराभवाच्या छायेत राहू शकतात. आता येणाऱ्या निवडणुकीत नवनीत राणा यांना कसं घेरलं जाईल आणि त्यामधून रवी राणा कसे बाहेर पडून नवनीत राणांच्या गळ्यात दुसऱ्यांदा विजयाची माळ टाकतील याची उत्सुकता अमरावतीकरांना लागून राहिली आहे. पण एक मात्र नक्की, नवनीत राणा आणि रवी राणा 2024ची लोकसभा जिंकण्यासाठी जीवाचं रान करतील. हनुमान चालिसा, कट्टर हिंदुत्ववादी भूमिका आणि भाजपचे फायर ब्रँड नेते यांचा किती फायदा होतो ते येणाऱ्या लोकसभा निकालात स्पष्ट होईलच. अमरावतीमध्ये यावेळी दुर्लक्षित आदिवासी भाग, आरोग्य सेवा हे मुद्दे तर गाजतीलच, पण महायुतीत घमासान आणि राणा दाम्पत्यांचा संघर्ष यातून विजयी पताका कोण मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तुम्हाला काय वाटतं? नवनीत राणा पुन्हा खासदार होतील का? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.